शाकंभर्ये नमः। अन्नपूर्णे सदैव नमः। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। पौष शुक्ल अष्टमी पासून पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरी नवरात्र साजरं केलं जातं। यंदा हा उत्सव 28 डिसेंबर ते 3 जानेवारी दरम्यान साजरा केला जाणार आहे। भारताच्या विविध प्रांतांसोबत महाराष्ट्रातही शाकंभरी देवीची पूजा केली जाते। शाकंभरी पौर्णिमा ही पौष पौर्णिमेला असते। महाराष्ट्रातील काही देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांची व इतर समाज बांधवांची ही कुलदेवता आहे। शाकंभरी देवीला बनशंकरी असे आणखी एक नाव आहे। तिचे मुख्य स्थान विजापूर जवळ बदामी येथे आहेत। तर हे शाकंभरी नवरात्र का झाली, या शाकंभरी नवरात्राला सुरुवात याची अशी सुंदर आणि गोड अशी पौराणिक कथा आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। प्रत्येक वर्षी पौष महिन्यात शाकंभरी देवीचा हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक उत्साहाने साजरा केला जातो। शारदीय नवरात्रामध्ये जो पारंपरिक कार्यक्रम होतात त्याचीच पुनरावृत्ती शाकंभरी नवरात्रात या महोत्सवात होत असते। देवीच्या उपासनेची परंपरा पुष्कळ पूर्वीपासून भारतात चालत आलेली आहे। देवीचे मूळ रूप निर्गुण असते, तरी तिच्या सगुण रूपाची उपासना करण्याची परंपरा आपल्या भारतामध्ये प्रचलित आहे। कुलदेवी, ग्रामदेवी, शक्तीपीठ आदी रूपांमध्ये देवीच्या विविध सगुण रूपांची उपासना केली जाते। हिंदू संस्कृतीमध्ये जितके महत्त्व देवाला आहे तितकेच महत्त्व देवीलाही आहे, हे विशेषत्वाने सांगावेसे वाटते। भारतात अन्य संप्रदायाप्रमाणेच शाक्त संप्रदायही कार्यरत आहे। पंचायतन पूजेमध्ये शिव, विष्णू, गणपती आणि सूर्य या समवेत देवीच्या पूजनाचेही विशेष महत्त्व आहे। उपासकांच्या हृदयात देवीला विशेष स्थान असल्यामुळेच प्रतिवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्सवाने हा भारतभर साजरा केला जात असतो। भारतात विविध प्रांतांसोबतच महाराष्ट्रातही शाकंभरी देवीची पूजा केली जाते। शाकंभरी पौर्णिमा ही पौष पौर्णिमेला येत असते। महाराष्ट्रातील काही देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांची व इतर समाज बांधवांची ही कुलदेवता आहे। शाकंभरी देवीला बनशंकरी असे म्हणण्यात येते आणि विजापूर हे स्थान हे जवळ बदामी येथे आहे। शारदीय नवरात्राप्रमाणे शाकंभरी नवरात्रामध्येही आदिशक्तीची पूजा केली जाते। प्रत्येक चांद्र महिन्याच्या पौर्णिमेला काहीतरी विशेष महत्त्व आहे। यंदा 3 जानेवारीला शाकंभरी पौर्णिमा आलेली आहे। तर या शाकंभर देवीची उत्पत्ती कशी झाली त्याबद्दलची आपण आज माहिती घेऊयात। देवी भागवत ग्रंथामध्ये शाकंभरी देवीच्या उत्पत्तीबद्दल दिलेली माहिती आपण जाणून घेणार आहोत। एकदा पूर्वी खूप मोठा दुष्काळ पडला होता। लोक अन्न पाण्याविना उपाशी राहिले। त्यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला। तेव्हा वर्षानुवर्षे पाऊस पडला नाही। नद्या तलाव आटले, झाडे सुकली, अन्नधान्य नष्ट झाले। लोक उपासमारीने व्याकुळ झाले। यज्ञ थांबले, पूजा थांबली, कारण अन्ना वाचून धर्मही टिकत नव्हता। माता पृथ्वी हंबरडा फोडू लागली। तेव्हा देवता, ऋषी, मुनी सर्वजण हिमालयात एकत्र जमले। हे जगदंबे, सर्वांनी एक मुखाने आदिशक्तीची प्रार्थना केली। हे जगदंबे, तुझ्या विना सृष्टी नष्ट होत आहे। अन्ना वाचून जीवन अशक्य होत आहे। कृपया आमचे रक्षण करा। भक्तांची आर्त हाक मातेच्या हृदयाला भिडली। देवीला त्या सर्वांची करुणा आली। तेव्हा देवीने शाकंभरी या रूपात अवतार घेतला। देवीचे स्वरूप अद्भुत होते। हिरवळयुक्त, करुणामयी, अन्नदायिनी। देवीच्या शरीरातून भाजीपाला, फळे, धान्य उत्पन्न झाली। संपूर्ण पृथ्वी हिरवीगार झाली। नद्या वाहू लागल्या। सृष्टीला पुन्हा जीवन मिळाले। म्हणून या देवीला शाकंभरी असे म्हणण्यात आले। अन्न भाजी देणारी माता म्हणजे शाकंभरी माता। तिने आपल्या अंगातून असंख्य शाकभाज्या उत्पन्न केल्या। त्या भुकेल्यांना खाऊ घातल्या। त्यामुळे अनेक लोक दुष्काळातूनही वाचले।
त्यामुळे या देवीला तेव्हापासून शाकंभरी देवी हे नाव पडलं. एकदा एका धार्मिक कथेनुसार असेही म्हणतात की हरिद्वार केदार रस्त्यावर कुमाऊ टेकडीवर देवीने 1000 वर्ष केवळ शाकभाज्या खाऊन तपश्चर्या केली होती. त्यामुळे ही देवी शाकंभरी देवी या नावाची प्रसिद्धी मिळालेली आहे. महाभारताच्या वन पर्वात आणि पद्मपुराणात त्याबाबतचे संदर्भ आढळतात. तर दुसऱ्याही धार्मिक कथेनुसार शाकंभरी देवीची पौराणिक कथा फार पूर्वीच्या काळी दुर्गम नावाच्या दैत्याने घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वेद मागून घेतले. त्यामुळे ब्राह्मणांना वेदांची विस्मृती झाली. होम हवन सर्व बंद पडले. त्यामुळे पावसाचा अभाव झाला. पृथ्वी शुष्क झाली. धान्य फळे आदी सर्व उत्पन्न होईना. दुष्काळ पडला. तेव्हा ब्राह्मणांनी व देवांनी भगवती देवीची उपासना आरंभली. निराहार राहून भगवती प्रसन्न झाली म्हणून तिची स्तोत्र स्तुती जप जाप्य ह्यांनी उपासना केली. तेव्हा भगवती जगदंबा त्यांना प्रसन्न झाली. तिने सर्वांसाठी शाकभाज्या फळे निर्माण केलीत. तिच्या कृपेने परत पाऊस पडू लागला. परत सुबत्ता निर्माण झाली. भगवतीने भाज्या व फळे यांचा वर्षाव केला म्हणून तिचे नाव शाकंभरी पडले. अशा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या कथा ह्या प्रचलित आहेत. शाकंभरी ही 18 गड जातीची म्हणजेच सर्वांचीच देवी आहे. ही देवी कुमारी आहे. कुमारीचे पूजन करणे ही या नवरात्रातील एक विशेष धार्मिक प्रथा आहे. या कालावधीत जास्तीत जास्त दुर्गा सप्तशतीचे पाठ आपण करावे. तेव्हा देवीने सगळ्यांचे मन शांत केले. सगळ्यांचे आत्मा शांत केला. सगळ्यांना भरभरून अन्नधान्य खायला दिले. त्यामुळे देवी 9 दिवस पृथ्वी तलावावर राहून देवीने सर्वांचे रक्षण केले. आणि ज्या राक्षसांनी अन्न लपवले होते यज्ञ नष्ट केले होते भक्तांना त्रास दिला होता त्यांना शाकंभरी देवीने अधर्मी शक्तींचा संहार केला आणि धर्माची पुनर्स्थापना केली. देवी हे 9 दिवस पृथ्वीवरच राहिली. अन्न धान्य रक्षण केले. धर्मसंस्थापनाचे रक्षण केले. त्यामुळे या 9 दिवसांच्या स्मरणार्थ शाकंभरी नवरात्र सुरू केलेले आहे. शाकंभरी नवरात्रामध्ये अन्नाचा सन्मान केला जातो. भाजीपाला व धान्य दान केले जाते. निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. घरात अन्नाची कमतरता पडत नाही. या नवरात्रामध्ये जर आपण शाकंभरी देवीची पूजा केली कुमारिकांची पूजा केली तर आपल्याला घरात कशाचीच कमतरता पडत नाही. अन्नाची कमतरता पडत नाही. आर्थिक स्थैर्य मिळते. संकटेही दूर होतात. अन्नाचा अपमान या शाकंभरी नवरात्रामध्ये आपण करू नये. इतरही दिवशी आपण अन्नाचा अपमान करू नये. निसर्गाचे रक्षण करावे आणि अन्न म्हणजेच मी आहे असे धरून चालावे असे मातेंनी सांगितलेले आहे. ही कथा श्रद्धेने ऐकल्यास शाकंभरी माता प्रसन्न होतात. तर मित्रमैत्रिणींनो, अन्न औषध वनस्पती आणि जीवन देणारी आई शाकंभरी देवी आपल्या सर्वांच्या जीवनातील दारिद्र्य रोग दुःख आणि अभाव दूर करो. आईच्या कृपेने आपल्या घरात सुख समृद्धी आरोग्य आणि शांती नांदो. या शाकंभरी नवरात्रात आईच्या चरणी मनापासून प्रार्थना करूया आणि निसर्गाचे अन्नाचे व जीवनाचे मोल ओळखूया. जय आई शाकंभरी माता. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आईच्या कृपेने पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये.